हॅलो सर. हाय सौरभ. राशी रत्नांच्या बाबतीत आणि सोन्याच्या बाबतीत आपल्याकडनं कोणत्या चुका होत असतात? इंटरेस्टिंग आहे. आपण सोन्याची प्युरिटी कॅरेटमध्ये मोजतो आणि जेमस्टोनचं वेट सुद्धा कॅरेटमध्ये मोजत असतो. यातला एक छोटासा फरक आहे. जेमस्टोनचं जे आपण कॅरेट वेट मोजत असतो तर ते असतं CARAT, CT शॉर्ट फॉर्म मध्ये. तेच गोल्डची प्युरिटी जी आपण कॅरेट मोजतो ते KARAT असतं. त्यामुळे जेव्हा केव्हा आपण एखाद्या शोरूम मध्ये 22 कॅरेट बघत असतो किंवा 22 कॅरेट 18 कॅरेट बघत असतो तर ते 22 KT असतं. तर जवळपास सगळ्या ज्वेलर्स कडनं आणि कॉमन आपल्या पब्लिक कडनं ही CT आणि KTची चूक होत असते. हे मला फार इंटरेस्टिंग वाटलं म्हणून तुम्हाला सांगतोय. याच्या पुढची महत्वाची बातमी की BIS ने 9 कॅरेटच्या दागिने सुद्धा आता हॉलमार्क सर्टिफाय करण्याचं ठरवलंय. 9 कॅरेट शुद्धता म्हणजे फक्त ऑर्नामेंट मध्ये 35% प्युअर गोल्ड असेल. तर 35% प्युअर गोल्ड असणारा ऑर्नामेंट 9 कॅरेटचा किंवा 22 कॅरेट ज्याच्यामध्ये 92% प्युअर गोल्डची मात्रा असते, तर तुम्ही कोणता दागिना वापरणं प्रेफर कराल ते मला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.